पाहूया पुढची बातमी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। बाजारात कांद्याची मुबलक आवक झाली आहे, त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी या संदर्भात बातचीत केलेली आहे, पाहूया। कांद्यावरती लादलेली निर्यात बंदी आणि जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा अधिकचा कांदा आवक वाढल्यामुळे याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं पाहायला मिळतंय। आपण आता पुण्यातल्या मार्केट यार्ड मध्ये आहोत आणि आपण जर मार्केट यार्ड मध्ये पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती कांद्याची आवक वाढलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आल्यामुळे आणि कांद्याला निर्यात बंदी जी आहे ती लागू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या भावाची घसरण झालेली पाहायला मिळते। अवघ्या 10 ते 12 रुपयांवरती हा कांदा आता किलो मागे पुण्यामध्ये मिळायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी तर विक्रेत्यामध्ये खरेदी करणाऱ्यांमध्ये आनंद थोडासा पाहायला मिळतोय, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये याच कांद्याने जे आहे तो आता पार्श्व आणलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत व्यापारी आहेत। नेमकं काय आता सध्या कांद्याचा भाव चालू आहे? आवक जास्त झालेली आहे। कांदे 10 ते 12 रुपये किलो आहेत। आवक सध्या भरपूर प्रमाणात आहे, कारण नवीन कांद्याची जास्त प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव पूर्ण ढासळलेले आहेत। अच्छा, नेमकी काय कारण आहेत? गेल्या काही दिवसांपासून सांगितलं होतं निर्यात बंदी केली होती कांद्यावरती, त्याच्या विरोधात अनेक आंदोलनं देखील केली शेतकऱ्यांनी, परंतु आता जो आहे तो कांदा अवघ्या 10-12 रुपयांवरती आलेला पाहायला मिळतो। शेतकऱ्यांची आवक ही थांबणारी नाहीये, त्यामुळे बाजारात कांद्याची आवक ही भरपूर प्रमाणात झाल्यामुळे निर्यात बंदी उठवली पाहिजे, तेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढतील। आता शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होण्याची शक्यता आहे। 10 ते 12 रुपये अवघ्या कांदा विकला जातो, त्या शेतकऱ्यांना परवडणारी गोष्ट आहे। आवक वाढत असल्यामुळे निर्यात बंदी लागू असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पुण्यामध्ये कांद्याचे भाव कोसळलेले पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।